इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उभारण्यात आलेले राम मंदिर व या ठिकाणी प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच साजरा होणारा रामनवमी सण हा सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे। मात्र ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे मागील 120 वर्षांपासून रामनवमी उत्सवाची परंपरा आहे। विठ्ठलवाडी रखुमाई मंदिर देवस्थान ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदा देखील रामनवमी सण हा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी प्रभू श्री राम सीता यांचा पालखी सोहळा, त्याचबरोबर रामरथ, भजन, लेझिम, रामकथेतील नाट्यप्रयोग अशा स्वरूपाच्या उत्सवाचे आयोजन केले जाते। यंदाचे या मंडळाचे हे 120वे वर्ष असून नेहमीप्रमाणे या ठिकाणी सकाळी भजन, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी संपूर्ण गावातून भव्य अशी पालखी काढली जाते। या दरम्यान जमा होणाऱ्या पैशातून हे ग्रामस्थ मंडळ विविध समाज उपयोगी कामे करत आहेत। यात वांगणी गावाचे पाणीपुरवठा करण्यासाठी 6 विहिरींची बांधणी करण्यात आली। त्याचबरोबर शाळेच्या इमारती, महात्मा फुले विद्यामंदिर शाळेच्या जागेपासून इमारत बांधण्यासाठी खर्च, त्याचबरोबर गावात 2978 साली प्रथम पाणीपुरवठा योजना या मंडळाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आली। 120 वर्ष अविरतपणे रामनवमीचा सोहळा या ठिकाणी पार पडतो। यावेळी लहानपणापासून ते अगदी आबालवृद्धांपर्यंत सारेच या सोहळ्यामध्ये सामील होतात। 26 पासून ही चालू केलेली प्रथा आहे। तर आज 120 वर्ष झाली। या गावामध्ये सर्व धर्मीय सर्व लोकांना घेऊन आम्ही ही रामपालखी करतो। इथे बाजूला मशीद आहे आणि या गावाची एक परंपरा आहे। 1972 साली ज्या वेळेला भेवडी दंगल झाली त्यावेळेला पण ह्या गावाला बंदोबस्त नको आम्ही सांगितलं। आमच्या त्या मामण्या लोकांनी सांगितलं का SP-नं सांगितलं की आम्हाला आमचे बंदोबस्त हेच आमचे भाऊबंद हेच आहेत, तुम्ही 4 दिवस द्याल पण आम्हाला नको आहे। त्यापासून आज परत आमच्यावाद जातीवाद दंगल वगैरे काही नाही आणि ही रामनवमी प्रथा आम्ही चालू ठेवली। आज परत चालू आहे। सगळे 4-5 हजार माणसं पाहिल्या जातात आहेत, तरुण आहेत, लेडीज आहेत, मुली आहेत, प्रत्येकाने कार्यक्रम बसवलेत। माझ्या मुलींचा लेझिम डान्स आहे, भजनं आहेत, 3-4 प्रकारची भजनं आहेत आणि गावपट संस्थांनी शाळा आणली। पाणी 78 साली पाणी योजना त्यावेळेला 90,000 रुपये भरणं होतं। गुलाब साहेब महसूल मंत्री असताना आम्हाला योजना मंजूर झाली, पैसे भरायला नव्हते। मग आगलन सुटका नाटक लावलो आम्ही। आगलन सुटका नाटक लावून सर्व पात्र गावातलेत आणि ते पैसे जमा केले। नंतर गुलाब साहेबांनी आम्हाला जसईला नेलं, ते एक सुपारी दिली। त्यावेळेला हे सर्व कार्यक्रम आम्ही राबवत राहिलो आणि शाळा बांधली आम्ही, महात्मा फुले शाळा बांधली, पाणी योजना आणली, या गावपंच संस्थेत केलं। यानिमित्त सर्वांना एकत्र राहणं, गोरगरिबाला मदत करणं हा एक उद्देश आहे।